कॉर्डलेस नाही का कॉर्डलेस? आज लोकसभेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. संपूर्ण देशामध्ये विविध पक्षांच्या उमेदवाऱ्या जाहीर होत आहेत. आज आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी काल उमेदवारी जाहीर केली. आपण सर्व पत्रकार मंडळी समाजामध्ये अत्यंत बारकाईने काम करत असतात. विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून सामाजिक आणि वेगवेगळ्या स्तरातील तुम्ही सगळी मंडळी सर्व समाजाच्या पुढे त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न घेत असतात. आज तुम्ही सगळे मंडळी पत्रकार मंडळी या ठिकाणी आहात. सर्वांचं मनापासून वंचित बहुजन आघाडी गावचे सरपंच आहेत, सदस्य आहेत, वंचित बहुजनचे काही कार्यकर्ते आहेत, तरुण कार्यकर्ते आहेत, सगळ्यांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. खरं तर या सर्व प्रक्रियेमध्ये मी अत्यंत ज्या दिवशी या निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या देशातला निवडणुकीचा कल निवडणुकीचा असणारा हा रणसंग्राम सुरू होतोय. म्हणून प्रत्येकाला त्या ठिकाणी जिथं आपल्याला संधी आहे, जिथं आपल्याला लोकांची सेवा करता येईल, या देशाला सशक्त बनवण्यासाठी लोकशाहीच्या मार्गातून आपल्याला सर्वसामान्य माणसांच्या पुढे जायचं आहे, हा मानस मी मनामध्ये ठेवला. मी दरम्यानच्या काळात अनेक राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना भेटलो, माझ्या भावना सांगितल्या. शिरूर तालुक्यामध्ये म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जुन्नर असेल, आंबेगाव असेल, शेजारी खेड असेल, भोसरी असेल किंवा हडपसर असेल, या सर्व मतदारसंघामध्ये पाठीमागच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून तर आज तक आहे लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणे, कधी कुठली राजकीय इच्छा आकांक्षा मनामध्ये न ठेवता प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या लग्नाला जाणं, सुखदुःखाच्या कार्यक्रमाला जाणं, ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे. मी अनेक निवडणुका लढवल्या. या गावामध्ये मी सदस्य म्हणून निवडणूक लढवली. सुदैवाने ती सुद्धा मला वार्ड बदलून निवडणूक लढवायला. तिथे मला शिक्रापूरकरांनी मतदान केलं, मला निवडून दिलं. सगळे पॅनल दोन्ही पॅनल निवडून आले. बऱ्यापैकी मताधिक्य होतं. काही राजकीय उलथापालथ झाली. त्याच्यातून लोकांनी सांगितलं मंगलदास बांधल सरपंच होत असत तर आम्ही तुमच्या बरोबर आहे. मी त्या गावचं सरपंच या लोकांनी मला केलं. ती कारकीर्द त्याच्यानंतर मी मार्केट कमिटीची निवडणूक लढवली. ग्रामपंचायत विभागातून मी निवडणूक लढवली. त्यावेळेस मला पैकीच्या पैकी म्हणजे अगदी 10 मतं कमी पडली. त्याच्या मला पैकीच्या पैकी मदत तिथं पडली. मी मार्केट कमिटीचा सदस्य झालो. दरम्यानच्या काळामध्ये निवडणूक लागली, जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. तत्कालीन परिस्थितीमध्ये बाळासाहेब खैरे या परिसराचे अत्यंत जिज्ञासू आणि अभ्यासू नेते होते. त्यांना पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना पार्टीमध्ये घेतलं आणि उमेदवारीसाठी त्या ठिकाणी त्यांचं नाव कोणी बाजूला सारू शकत नव्हतं. परंतु जो गट होता तो गटच त्या ठिकाणी महिलेला गेला आणि बाळासाहेबांना काही मर्यादा आल्या. त्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी स्वतः त्या गट सोडून शेजारी आदरणीय बापूसाहेब चिटे ज्यांनी या राज्यामध्ये विधानसभा सदस्य त्या ठिकाणी गृहमंत्री म्हणून काम केलं, खासदार म्हणून काम केलं, अत्यंत भ्रष्टा नेता, त्यांच्या तिथे जाऊन मी निवडणूक लढवली. जिल्हा परिषदेला मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो. लोकांनी माझा गौरव केला. माझं मत नसताना मला त्यांनी निवडून दिलं. गावचा सरपंच झालो, सदस्य झालो, लगेच जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली.
सुदैवाने ह्या सगळ्या घटना घडत असताना विधानसभेची निवडणूक लागली. कैलासवासी या तालुक्याचे नेते, गरिबांचे कैवारी आदरणीय बाबुरावजी पाचारणे यांनी त्यावेळेस पक्ष प्रवेश केला आणि समाजाची बांधिलकी राहिली पाहिजे म्हणून तो केलेला त्यांचा प्रयत्न होता. त्यावेळेस त्यांच्या माथी त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तत्कालीन परिस्थितीमध्ये नाकारली. आणि मग मला या देशाचे नेते आदरणीय गडकरी साहेब, मुंडे साहेब यांनी मला बोलवलं. त्यांच्या निवासस्थानी बोलवलं. मला सांगितलं की तुला उभं राहायचं आहे. दरम्यानच्या काळात मी अनेक निवडणुका लढवलेल्या होत्या. बाबुराव पाचारण्यांचा प्रवेश सुद्धा मीच माझ्या सरपंच पदाने सदस्य असताना मी शिक्रापूरला घेतला. पण राजकीय स्थित्यांतर बदलली आणि मला निवडणुकीला सामोरं जावं लागलं. लोकांनी मला अगदी कमी दिवसामध्ये, आमचा तालुका तुटलेला होता, नवीन तालुका हवेलीचा जोडलेला होता, तरी पण 40,000चं मताधिक्य लोकांनी मला दिलं. मला थोड्याशा मताने पराभवाला सामोरं जावं लागलं. पुन्हा निवडणुका सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या लगेच निवडणुका आल्या. मी जिल्हा परिषदेला पुन्हा त्या ठिकाणी मला अजितदादांनी सांगितलं की यावेळेस तू आमच्या बाजूने मदत कर. कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस मी निवडून आलो होतो त्यावेळेस आम्ही 6 सदस्य होतो. रामभाऊ दाभाडे असेल, बाबा राक्षे असेल, मंगलदास बांदल असतील, उमाजी सरके असतील, नाना कोंडे असतील आणि आता जे हयात नाहीये त्या ठिकाणी आमचे प्रतापदादा खांडवे असतील, आम्ही सगळ्यांनीच त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत केली. आम्हाला तर खरोखर अख्ख्या 6 लोकांना त्यावेळेस अत्यंत खालच्या पातळीवर प्रचार केलेला होता. तरीही आम्ही मोठेपणा दाखवून लोकांची कामं झाली पाहिजे ही मनात भावना ठेवून आम्ही त्यांना मदत केली. आणि त्याचं तात्पर्य हा सगळा हे झाल्याच्या नंतर आज तुम्ही कधी बापूसाहेब टिटेंच्या गावामध्ये गेल्याच्या नंतर ज्यावेळेस ते गेले अनेकांनी वल्गना केल्या, मी हे करील, मी ते करील. मी 1 कोटी रुपये खर्च करून बापूसाहेबांचं त्या ठिकाणी सुंदर त्यांचं स्मारक उभं केलं. त्यांच्या नावाने वाचनालय सुरू केलं. अत्यंत देखणी इमारत तिथे उभी केली. कारण ज्या माणसाने समाजाप्रती काम केलं त्याचं काम आपण करणं खरं काळाची गरज आहे. आणि ह्या निवडणुका पुढे 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 जात राहिल्या आणि पुन्हा मला अजितदादांनी बोलवून मला म्हणले की तू यावेळेस आमचा आई. मला त्यांनी बळजबरीने इथली उमेदवारी दिली आणि मी त्या ठिकाणी चांगल्या मताने निवडून आलो. आदरणीय किसनभाऊ भुजबळाचा हयात नाही पण या सगळ्या मंडळींनी, आदरणीय बाळासाहेब खैरेंनी किंवा अनेक सहकाऱ्यांनी मला मदत केली. त्यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये मला अत्यंत मोठ्या मताने निवडून येऊन मला सभापती अजितदादांनी केलं. मी सभापती झालो. सभापती झाल्याच्या नंतर 13 तालुक्यामध्ये जिथं पाहिजे तिथं निधी देण्याचा प्रयत्न मी केला. सगळीकडे जाऊन लोकांना भेटलो. पण या सगळे प्रत्यंतर होत असताना लोकसभेची निवडणूक लागल्यापुढं म्हणजे विधानसभेची निवडणूक लागली. विधानसभेची निवडणुकीच्या नंतर राजकारणामध्ये उलथापालथ झाली. अशोक पवार तालुक्याचे त्या ठिकाणी आमदार झाले आणि आम्ही सगळे त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना विविध भूमिका घेऊन या तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसांना मदत करण्याचा प्रयत्न केला. मग लोकसभेची निवडणूक लागली. मी राजसाहेब ठाकरेंकडे गेलो. ओतूरला 1,00,000-2 लाख लोकांची सभा झाली. राजसाहेब म्हणले तू भाषण केलं पाहिजे. मी भाषण केलं. राजसाहेबांना खूप आवडलं आणि आपण त्याचे साक्षीदार आहात. आपण त्या तालुक्यामध्ये सगळे मंडळी आहेत, पत्रकार बांधव सगळे आहेत. त्यावेळेस राजसाहेबांनी सांगितलं की तुझ्या जर मनात असेल, शरद दादा त्यावेळेस तिथले आमदार होते, अत्यंत चांगला माणूस, त्यांनी सांगितलं की तुला मदत करू आम्ही. पण राजकीय स्थित्यांतर्गत राजसाहेबांनी एक वेगळी भूमिका घेतली. राजसाहेबांनी सांगितलं की आपल्याला यावेळेस निवडणूक लढवायची नाही, आम्ही त्यावेळेस थांबलो. तर दुसऱ्याकडे गेल्याच्या नंतर आम्ही पवार साहेबांना सांगितलं की उमेदवारी आम्हाला द्या. पण कोल्हेंना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. त्यांना त्यांचा मी प्रवास मनसे, काँग्रेस, शिवसेना आणि नंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादी त्यांना उमेदवारी दिली. आढळराव दादांना पाडलं. दादा तर म्हणायचे उभा आला तरी मी पडणार नाही. दादांनी 3 वेळा त्या ठिकाणी या विभागाचं म्हणजे लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. पण राजकारणामध्ये 6 तालुक्यामध्ये एकमेव मंगलदास बांदल होता की त्यांनी शपथपूर्वक सांगितलं होतं जर निवडणुकीमध्ये जर आढळराव दादांचा पराभव झाला नाही राजकारण सोडून संन्यास घेईल. म्हणजे अनेक जण म्हणले, कुणी म्हणले हिमालयात जाईल, कुणी ते असे बाहेरचे राज्याचे नेते, पण ते काही जाऊ शकले नाही. ते आजही राजकारणामध्ये आहे. पण मी राजकारणामध्ये एकदा शब्द दिला, आढळराव दादांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्याच्यामध्ये माझा वाटा किती आहे लोकांना माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. मग अशा अनेक निवडणुकांची स्थित्यांतर झाली. दरम्यानच्या काळामध्ये वाढतं राजकीय त्या ठिकाणी आपलं प्रस्त, लोकांची मिळणारी प्रत्येक माणसाकडून जी अपेक्षा आणि सर्व लोकांनी त्या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेहमीच मदतीचा हात दिला. ही सगळी राजकीय कार्यकर्ते होत असताना आता पुन्हा एकदा निवडणुकीचं बिगुल वाजलं. मी आदरणीय पवार साहेबांना भेटलो. मी आदरणीय अजितदादांना भेटलो. त्याच्यानंतर मी बाळासाहेब आंबेडकरांना भेटलो.
त्याच्यानंतर मी जरांगे पाटलांना जाऊन आम्ही जो मराठा आंदोलनामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून केलेलं काम असं काही संदर्भात मी मध्यंतरीच्या काळामध्ये जालना जाऊन बच्चू कडूंची आमदार बच्चू भाऊंची भेट घेतली, त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. अनेक नेते ज्यांनी या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केला, राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांना भेटलो, सगळ्यांना सांगितलं मला उमेदवारी हवी आहे. राजकीय स्थिती अंदर 3 पक्ष इकडे आले, 3 पक्ष इकडे आले, अजून आघाड्या युत्या हे सुरूच आहे. परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी मला बोलवलं. माझे त्यांचे फार पूर्वीपासूनचे चांगले संबंध आहेत आणि मला त्यांनी सांगितलं की तुला उमेदवारी करायची आहे. मला हरकत नाही साहेब. मग मी अनेक प्रयत्न केले. बाळासाहेबांची आणि जरांगे पाटलांची मीटिंग त्या ठिकाणी आम्ही लावली, पण त्याच्यामध्ये जरांगे पाटलांनी एक वेगळी भूमिका घेतली की पाडा, पण कुणाला पाडा? ज्यांनी त्रास दिलाय, ज्यांनी आंदोलन करताना मदत नाही केली त्या सगळ्यांना पाडा, असा संदेश त्यांनी सूचक वाचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे. त्या ठिकाणी मराठ्यांसाठी आंदोलन करणारे विनोद पाटील ते पण माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी मी काल औरंगाबादला जाऊन चर्चा केली. त्यांच्याशी त्यांना पण सांगितलं. ते म्हणले आम्ही पण 2-3 दिवसामध्ये भूमिका जाहीर करू, तुम्ही काळजी करू नका. आपल्याला या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला, दलित बांधव असते, वंचितांना मदत करायची आहे आणि म्हणून आता आपण निवडणुकीला सामोरं जायचं आहे. मग वसंतराव आमचा मोरे आमचा सहकारी असं वसंत तात्यांना आम्ही सगळे केलो आणि त्या ठिकाणी उमेदवारी करण्यासाठी प्रयत्न केला आहे. आता आपण सगळे पत्रकार आहेत, आपल्याला निवडणुकीचा अजेंडा सगळ्यांचा माहिती आहे. जो तो म्हणतो आपल्याला संविधान वाचवायचं आहे. चांगली गोष्ट आहे, चांगले विचार आहे. आता ज्यांच्या आजोबांनी संविधान लिहिलं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचे आजोबा बाबासाहेब आंबेडकर, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे आणि संविधान लिहिणारा नातूच, ज्यांनी संविधान लिहिले त्यांचाच नातू जर मला उमेदवारी देत असेल तर मला वाटत नाही निवडणुकीमध्ये अजून कुठलाही मुद्दा घेऊन आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. ही अशी सगळी भूमिका आहे. आणि आता आपण एवढ्या संख्येने इथं आला, मनापासून तुमचं कौतुक करतो. आणि 6 तालुक्यामध्ये माझा प्रचंड दांडगा संपर्क आहे आणि त्या अनुषंगाने जे काय प्रश्न आहेत तर मी आपल्याला विनंती करतो की आपल्या मनामध्ये काही शंका असेल किंवा आपल्या मनामध्ये एका ठिकाणी जहां ना पोचे रवी वहां पोचे कवी किंवा पत्रकार हा खरं तर लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. आणि तुमच्या लेखणीतून त्या ठिकाणी आपण सुरुवातीच्या काळापासून अगदी जांभेकरांपासून जी पत्रकारिता पाहिली तर ती पत्रकारिता आणि आज तुम्ही सगळे बांधव तरुण सहकारी त्या पत्रकारितेमध्ये अत्यंत प्रभावीपणे समाजाचे प्रश्न मांडण्याचं काम तुम्ही करता. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.